रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सोनगाव परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की लोटे MIDC मधील काही रासायनिक उद्योगांकडून दूषित सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून विहिरी, नाले आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोतही प्रदूषित झाले आहेत. अनेक वर्षांपासून तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसेन दलवाई, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांच्यासह विविध पिकडांचे पदाधिकारी आणि शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आंदोलकांनी प्रदूषण करणाऱ्या 6 कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जर प्रशासनाने लवकर निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आता या आंदोलनानंतर प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार आणि प्रदूषणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार का, याकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जबाबदारी नाही काय कोणाची, फक्त पोलिसांना उभं करून लोकांचे मोर्चे फक्त अडवता. काय झालं दिल्लीत परवा बघितलं ना, पोलिसांच्या अडवणुकीनं असं होत नाही कधी. त्यांची काय रास्त मागणी आहे, ज्याचं कोणाचं आहे त्याला बंद करा. त्या चुकीचं काय आहे? असं काय ह्याला बंद करा त्याला बंद करा, हा काय तुमचा विषय नाही, तर तुमच्या इंटरेस्टचा विषय नाही आहे.